नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त हलकी-फुलकी होणारे पण तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत कॉर्नचे भजे कसे बनवायचे ते बघणार आहोत. फार काही प्रिपरेशन लागत नाही आणि फार काही साहित्यही लागत नाही. मस्त लागतात अफलातून. तुम्ही ही भजे एकदा नक्की करून बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकताय तुम्ही सुंदर असा कलर आलेला आहे भज्याला. नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. कॉर्न भजी बनवण्यासाठी आपल्याला सोललेला मका घ्यायचा आहे 1 वाटी वॉश करून घेतलेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सोललेला मका नसेल तर तुम्ही अख्खा मका घेऊन त्याला खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचा आहे. म्हणजे जाडसर राहतो. कारण की मी मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट तयार केलेली आहे. बारीक पेस्ट करायची नाही आहे. आता एका बाउलमध्ये मिक्सरमध्ये वाटलेला मका काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता ॲड करायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, अजून कोथिंबीर. जर मिरची ॲड करायची नसेल तर तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. आता त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा घालायचा आहे, हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर पाणी ॲड करायचं नाही आहे, कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की आपण मिक्सरला वाटलं आहे तर मक्यामध्ये पाणी आहे ऑलरेडी. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अगोदर. जर गरज पडली तरच पाणी ॲड करायचं आहे. अशा प्रकारे कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडं-थोडं करून पाणी ॲड करणार आहोत. कारण की ते पीठ खूप घट्ट आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं-थोडंच पाणी ॲड करायचं आहे. जास्ती पातळ पीठ करायचं नाही आहे, नाहीतर भज्जेचा शेप देखील वेगळा होईल. अजून भज्जे कुरकुरीत देखील होणार नाही. अशा प्रकारे थोडं-थोडं पाणी घालून छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी लागणार आहे मिक्स करायला. आता आपले भज्याचं पीठ मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला जास्ती पातळ देखील नाही आणि जास्ती घट देखील नाही. मीडियम असं पीठ तयार करायचं आहे म्हणजे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात बाहेरनं आणि आतनं मऊ. अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे. आता भजे तळण्यासाठी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून तेल घालायचं आहे. तेल देखील खूप सारं घालायचं नाही आहे, थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान आपलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहे. थंड तेलामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर कढईला चिटकून जाईन भजे. आणि कडकडीत तेल गरम झाल्यावर गॅसचा फ्लेम मिडियम करून फ्राय करायचे आहे. फास्ट फ्लेमवर कराल तर तुमचे भजे बाहेरनं ब्राऊन होतील पण आतनं कच्चेच राहतील. अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होण्यापर्यंत भजे फ्राय करून घ्यायचे आहे. आता मी दुसरा देखील भजी त्यामध्ये सोडलेला आहे. तेल छान गरम झालेलं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे. मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होण्यापर्यंत भजी फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम स्लो देखील करायचा नाही आहे, नाहीतर भजी आपले खूप ऑइली होतील. म्हणून मीडियम फ्लेमवरच भजे फ्राय करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही आपला एक भजी तयार झालेला आहे. आता त्याला काढून घेऊया. सुंदर असा कलर आला की काढून घ्यायचा आहे, कारण की त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. खूप काळा होईल बाहेर काढल्यानंतर नाहीतर. आता आपल्याला जो ब्राऊन झालेला आहे तो काढून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपले कॉर्न भजे रेडी होतात. सगळे भजे अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर. जर तेल थंड झालं की थोडंसं फास्ट करायचं आहे आणि गरम झालं की परत मीडियम करून भजे फ्राय करून घ्यायचे आहे. सुंदर असे भजे झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. हा देखील भजे रेडी होत आहे, पाहू शकता तुम्ही. सुंदर असा कलर आला की भजे काढून घ्यायचं आहे. खूप काळा करायचा नाही आहे. ऑइलमधनं बाहेर काढल्यानंतर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. अशा प्रकारे सगळे भजे फ्राय करून झालेले आहे. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपले कॉर्नचे भजे तयार आहे. एकदम कुरकुरीत होतात बाहेरनं आणि आतनं मऊ. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचे भजे कसे झाले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक यू.